पाडामध्ये सन्माननीय नगरसेवक गणेश पाटीलजी यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय गणेश नाईक साहेब, पालघर जिल्ह्याचे खासदार सन्माननीय हेमंत सौरा साहेब, जिल्हा अध्यक्षा प्रज्ञाताई, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय व्यासपीठ, खाली उपस्थित मला मोठ्या संख्येने दिसत आहेत सर्व नगरसेवक, साथीदार आणि इथे उपस्थित माझ्या भावांनो आणि बहिणींनो. खरं तर गणेशनी इतकं छान मनोगत त्याचं व्यक्त केलं आहे की त्यानंतर आम्ही सर्वांनी काय बोलायचं असा प्रश्न उपस्थित राहतो. कारण त्याच्या ज्या भावना आहेत सन्माननीय गणेश नाईक साहेबांबद्दल, साहेब त्याच भावना आमच्या सर्वांच्या आहेत. आम्ही तुम्हाला प्रेरणास्थान मानतो, तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात आणि तुमच्याकडे पाहून आम्हाला प्रत्येक पावलोपावली प्रेरणा मिळत असते की जनसेवा कशी करायची, आपलं कर्तव्य कसं बजावायचं आणि या देशाच्या प्रती, या राज्याच्या प्रती विकासामध्ये कसं आपलं योगदान द्यायचं हे तुमच्याकडनं आम्ही शिकत असतो. त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही इथे ह्या उद्घाटनाला येऊन आमच्या फक्त गणेशलाच नाही तर निवडून आलेल्या 43-44 नगरसेवकांना एक प्रेरणा दिलेली आहे. आणि वसईच्या विकासासाठी, वसई विरार महानगरपालिकेच्या विकासासाठी कसं काम करायचं आणि ते काम करत असताना तुम्ही आमच्या सर्व पाठीशी आहात, हा एक आम्हाला खंबीर आधार मिळालेला आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि गणेशने सांगितल्याप्रमाणे हा संपूर्ण परिसर इंडस्ट्रियल एरिया आहे. वसईमध्ये काय बनत नाही, क्रॉफर्ड मार्केटमध्ये ज्या वस्तू मिळतात त्या सगळ्या वसईतून जातात. 99% वस्तू, मग ते प्लॅस्टिक असू दे, स्टील असू दे, शोभेच्या वस्तू असू दे किंवा घरामध्ये छोट्या छोट्या गरजेला लागणाऱ्या इलेक्ट्रिकच्या वस्तू असू देत किंवा शोभिवंत वस्तू असू देत, सर्व वस्तू ह्या वसईमधनं बनतात. आणि मला असं वाटतं की ह्या वसईला एक नवीन MIDCची गरज आहे. नाईक साहेब, आपण मागणी तशी केलेली आहे, पण तुमच्या मार्गदर्शनाने आणि तुमचा जर पाठिंबा मिळाला तर वसईमध्ये एक चांगली MIDC होऊ शकते. आणि जी इंडस्ट्री आधीपासून जवळपास 20,000 इंडस्ट्री वसईमध्ये आज कार्यरत आहे, या इंडस्ट्रीजना पायाभूत सुविधांची गरज आहे. त्याचा DPR आता MSCBनी बनवलेला आहे, पण तो महानगरपालिकेने सुद्धा बनवला पाहिजे. साध्या गोष्टी आहेत, कचरा व्यवस्थापन आहे, पाण्याच्या सुविधा असतील किंवा इतर रस्ते, गटार, या पायाभूत सुविधा असतील, ह्या इंडस्ट्रीजकडे आज नाही आहेत. तर या सगळ्या सुविधा जर या इंडस्ट्री विभागाला मिळाल्या तर वसईमध्येच लाखो रोजगार निर्माण होईल. इथल्या बेरोजगारांना इथेच नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. आणि मला आशा आहे की तुमच्या मार्गदर्शनाने गणेश भाऊ आणि त्यांचे सगळे साथीदार हे काम निश्चित करतील. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत, आमदार म्हणून आम्ही सुद्धा सर्व प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा नाईक साहेब तुमचे आभार मानते आणि गणेश तुला मनापासून शुभेच्छा देते की तुझं हे कार्यालय खरंच जनसेवेसाठी एक उत्तम उदाहरण बनो. सगळ्यांसाठी तू एक चांगलं उदाहरण प्रस्थापित केलेलं आहेस. तुझ्या पावलावर पाऊल ठेवून सर्व आम्ही लोकप्रतिनिधी, इथले नगरसेवक सर्वजण काम करतील. एकत्र आलो तर नक्कीच आपण लोकांच्या हितासाठी, लोकांच्या विकासासाठी चांगलं काम करू. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि नाईक साहेब तुम्ही इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण